नमस्ते. आज आपल्या आयुष्याची शेवट आणि सुरुवात ही सोशल मीडियावर होत असते. सकाळी उठलं की आपल्या हातात मोबाईल असतो आणि रात्री झोपताना आपली शेवटची नजर ही मोबाईलच्या स्क्रीनकडे असते. आपण काय खातो, काय विचार करतो हे सोशल मीडियावरून ठरत असतं. अशाच एका गंभीर विषयावर आज मी बोलणार आहे. म्हणून आजचा माझा व्हिडिओ हा सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. आज एक पोस्ट आपलं मत ठरवते, एक व्हिडिओ आपल्या भावना बदलतात, एक चुकीचा मेसेज हा समाजात भीती निर्माण करतो. तरीही आपण तो शेअर करतो. आपण म्हणतो इतक्या लोकांनी शेअर केलं आहे म्हणजेच खरं असेल, इतक्या मोठ्या व्यक्तीने शेअर केलं आहे म्हणजेच खरं असेल. परंतु हे सगळं खरंच खरं असतं का? आणि हाच प्रश्न आज आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायचा आहे. आज सोशल मीडियाचं जे साधन आहे आपल्या हातात, ती एक शक्ती आहे. परंतु ही शक्ती समाज बिघडवू शकते आणि ही शक्ती समाज घडवू देखील शकते. आज सोशल मीडिया म्हणजे जागृतीचं हत्यार की अफवांचं शस्त्र. आपण डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि शेअर करतो. परंतु न कळत आपण त्या चुकीच्या माहितीचा भाग बनतो. आणि म्हणूनच आजचा हा गंभीर विषय आहे की सोशल मीडिया हे जागृतीचं हत्यार की अफवांचं शस्त्र. आज सोशल मीडिया म्हणजे फक्त करमणुकीचं साधन राहिलेलं नाही, तर तो विचार घडवतो, मत बनवतो, द्वेष निर्माण करतं आणि एक चुकीचा मेसेज समाजामध्ये दरी निर्माण करतं. आज आपण जे पाहतो, ऐकतो तेच खरं मानतो. फोटो असला म्हणजे खरं आहे, व्हिडिओ असला म्हणजे पुरावा आहे आणि मोठ्या अक्षरात लिहिलेलं असलं म्हणजे यात तथ्य आहे, असे आपले गैरसमज होतात. परंतु फोटो बदलवता येऊ शकतात, व्हिडिओ अर्ध कापून वेगळे दाखवता येऊ शकतात आणि शब्दांचा संदर्भ चुकवून पूर्ण व्यक्तीही बदनाम करता येऊ शकते. परंतु तरी देखील आपण म्हणतो की पाहिलेलं आहे ना, ऐकलेलं आहे ना म्हणजेच खरं आहे. आज फॉरवर्ड कल्चर इतकं वाढलं आहे की आपली विचार करण्याची जी सवय आहे तीच बंद झालेली आहे. आपल्याला फक्त शेअर करायचं आहे बस, मग काहीही असो. आणि इतिहासाच्या बाबतीत तर ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे. आज इतिहास हा पुस्तकातून नव्हे तर व्हॉट्सअपवरून शिकवला जातो. तेच तोडलेली वाक्य, न जोडलेले संदर्भ दाखवले जातात आणि चुकीच्या पद्धतीने इतिहास हा स्पष्ट केला जातो. इतिहास म्हणजे कालखंड, संदर्भ, पुरावे, संशोधन आणि सत्य याचा अभ्यास म्हणजे इतिहास असतो. परंतु आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की इतिहास म्हणजे व्हॉट्सअपवरची पोस्ट, फेसबुकवरचा मेसेज. इतिहास जर आपण चुकीच्या पद्धतीने शिकवला तर ती चुकीची ओळख निर्माण करते आणि चुकीची ओळख निर्माण झाली की द्वेष निर्माण होतो आणि द्वेष निर्माण झाला तर समाज तुटतो. आज इतिहास जर पुस्तकातून शिकवला गेला तर तो आपल्याला प्रश्न विचारायला लावतो, का, कसे, कुठे, केव्हा, कसे काय घडले. परंतु इतिहास जर व्हॉट्सअपवरून शिकवला गेला तर ते सांगतं की हेच खरं आहे, यात शंका नको. मग आपण प्रश्न विचारत नाही, शंका घेत नाही आणि शंका बंद झाल्या तर विचार थांबतो आणि विचार थांबला तर लोकशाही हळूहळू कमकुवत होते. इतिहास म्हणजे अभिमानाची किंवा लाजेचा विषय नाही, तर इतिहास हा शिकण्याचा विषय आहे. चुकांमधून शिकण्याचा, संघर्ष समजून घेण्याचा आणि चुका होऊ न देण्याचा विषय आहे. आणि इतिहासाला जर आपण फक्त आपलीच बाजू सिद्ध करण्यासाठी जर आपण इतिहासाला वापरलं तर तो इतिहास समाजाला जोडणार नाही, तर तो इतिहास समाजाला फोडेल. म्हणून आज इतिहास हा पुस्तकातून आज आपला हा जो इतिहास आहे तो व्हॉट्सअपमधून नव्हे तर पुस्तकातून शिकवण्याची गरज आहे. फॉरवर्डवरून संशोधनाकडे जाण्याची गरज आहे. भावना बाजूला ठेवून तथ्य समजून घेण्याची गरज आहे. कारण इतिहास जर चुकीचा शिकवला गेला तर भूतकाळाबरोबरच भविष्यही अंधारात राहील किंवा धोक्यात राहील. आता स्त्रियांच्या बाबतीत तर सोशल मीडियाचा प्रभाव अधिक खोल आहे. त्यांना सोशल मीडिया आवाज देतो आणि त्याचबरोबर त्यांना चुकीच्या जाळ्यात देखील अडकवतो. आरोग्यविषयक फेक उपाय, अंधश्रद्धेचे व्हिडिओ, तसेच भीती निर्माण करणारे मेसेजेस आणि मग शिक्षित स्त्री देखील यावर
कळत नकळत किंवा आशेने किंवा भीतीपोटी त्यावर विश्वास ठेवत असते. सोशल मीडिया हे चुकीचं नाही. सोशल मीडिया हा आरसा आहे. जसा समाज तसं ते दाखवत असतं. परंतु आपण प्रश्न विचारत नाही, आपण गप्प बसतो आणि मग आपली ही गप्पिष्टपणाची जी सवय असते ती मग अफवांना ताकद देते आणि सत्याला हरवते. म्हणून आज जर आपण जागरूक झालो तर आपण या माध्यमातून आपण समाज बदलवू शकतो. अंधश्रद्धेविरुद्ध आपण आवाज उठवू शकतो. महिलांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकू शकतो. संविधानाची माहिती पोचवू शकतो आणि समाजामध्ये ज्या खऱ्या समस्या आहेत त्यांच्यावर आपण चर्चा घडवू शकतो. फक्त 3च गोष्टी करण्याची गरज आहे. प्रश्न म्हणजे शेअर करण्याआधी अगोदर थांबा, स्रोत तपासा आणि प्रश्न विचारा. कारण तुमचा एक चुकीचा शेअर कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. एक अफवा समाजात दरी निर्माण करू शकते. म्हणून सोशल मीडिया हे जागृतीचं हत्यार बनवायचं की अफवांचं शस्त्र बनवायचं हा निर्णय तुमच्या हातात आहे. म्हणून विचार करा, सत्य तपासा आणि मग शेअर करा. कारण एक जागरूक नागरिक हा पहिले विचार करतो आणि मग विश्वास ठेवतो. थँक्यू.